आज वाठार स्टेशन येथे ग्रामपंचायत वाठार स्टेशन या ग्रामपंचायत तर्फे एक केंद्र सरकारच्या योजनेतून हा एक मोठा प्रकल्प आज वाठार स्टेशन येथे भूमिपूजन झालं। या प्रकल्पाचं नाव आहे महिला गाळ व्यवस्थापन। या प्रकल्पाचं नाव असून त्याला केंद्र सरकारची मंजुरी लागते। केंद्र सरकारने वाठार स्टेशनला मंजुरी दिल्यामुळे वाठार स्टेशन गावामध्ये 1,35,00,000 हा प्रोजेक्ट तयार होत आहे आणि हा प्रोजेक्ट लवकरच लवकर कार्यान्वित होण्याचं आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि हा प्रोजेक्ट तयार होत असताना तर याचे फायदे काय, ग्रामपंचायतला याचं उत्पन्न स्रोत काय हे महत्त्वाचं आहे। त्यानुसार गावातील महिला गोळा करून या प्रोजेक्टमध्ये आणणे आणि त्या प्रोजेक्टच्या महिलावर प्रक्रिया करून त्यातून स्वच्छ पाणी तयार करणे आणि सोनखत तयार करून ते शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रोजेक्टच्या माध्यमातून या वाठार स्टेशन गावाने या तालुक्यामध्ये पाहिलं तर या भागामध्ये हा पहिलाच प्रोजेक्ट आहे। आणि मी नशिबान म्हणू शकतो की वाठार स्टेशन गाव हे खरोखर आता एक चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकल्पांना घेऊन काम करत आहे। शेजारी तुम्ही बघत असाल हा प्रोजेक्ट घन कचऱ्याचा प्रोजेक्ट आहे। घन कचऱ्याच्या प्रोजेक्टमधून 70 लाख रुपये त्याला मंजुरी मिळाली होती आणि याही प्रोजेक्ट कार्यान्वित आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाठार स्टेशन हे स्वच्छ गाव म्हणून विकसित होईल आणि स्वच्छ भारत अभियानाला वाठार गावामार्फत एक मोठी दिशा दिली जात आहे। आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आणि केंद्र सरकारचं जे धोरण होतं ते धोरण या वाठार ग्रामपंचायतने पूर्णत्वाला नेण्याचं काम करत आहे असं मला वाटतं। आणि या प्रोजेक्टचं आज भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। महिला गाळ व्यवस्थापन केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे। हा प्रोजेक्ट मंजूर करताना खरं तर खूप अडचणी आल्या, परंतु याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर ना हा प्रोजेक्ट आम्ही एका ठिकाणी जाऊन बघितलेला आहे आणि बघून तिथं लोक जेवायला सुद्धा बसतात। त्याच्यामुळे ह्या प्रोजेक्टमुळे कुठलीही अडचण नाही, कुठला वास येत नाही। आणि ह्याच्यामधून एक लोकांचा फायदा आहे की जो महिला उपसायसाठी आपल्याला 3-3.5 हजार रुपये पैसे द्यावे लागतात, तो आता आपलीच गाडी असणार आहे, आपल्याच प्रोजेक्टची गाडी असणार आहे, तीच गाडी जाणार आणि ते उपसून आणणार। ते 500-600 रुपयामध्ये सुद्धा ती घेऊन येणार आहेत। त्याच्यामुळे लोकांचा सुद्धा यामध्ये फायदा होणार आहे आणि त्याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे ते आपल्या इथल्या शेतकऱ्यांना अगदी कमी अल्पदरामध्ये सुद्धा देणार आहे। हा ग्रामपंचायत निर्णय घेईलच पुढं, परंतु हा प्रोजेक्ट भागात प्रथमच होत असल्यामुळं आम्हाला सुद्धा अभिमान आहे की हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने आमच्याकडे वाठारला दिला। हा केंद्र शासनाचा प्रकल्प जिल्ह्यामध्ये आपल्या इथं दुसऱ्या वेळेला हा होत आहे, दुसऱ्या नंबरला हा होत आहे। त्याबद्दल मी केंद्र शासनाचे आभार मानतो आणि याचा सगळ्या गावकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आज या ठिकाणी प्रोजेक्टवर भूमिपूजनाला जे लोक आले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। कोण कोण आले?